नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज गुरुच्या गप्पांमध्ये सहभागी झाले आहेत रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी उबाळे सर. यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. सर, काय सांगाल, आज काल आपल्या समवेत एक घटना घडलेली आहे. कालचा जो अनुभव आहे खरं तर तो कुणावरतीच येऊ नये. एखादा पेशंट दगावल्यानंतर त्याच्याशी कशा पद्धतीनं हॉस्पिटल ट्रीट करतं ह्याचं एक भयानक सत्य वास्तववादी असा तो प्रसंग होता. मी 3.5 तास त्या हॉस्पिटलमध्ये तात्काळत उभा होतो. खरं पाहता मी हॉस्पिटलमध्ये एंट्री करतानाच तिथं पार्किंग नाहीये. पार्किंगच्या जागेला कॅन्टीन केलेलं आहे आणि आत जात असताना बरोबर डाव्या हाताला एक हिरवं कापड बांधून तिथे एक 4-5 बाग ठेवलेत. भिकारी, लाख रुपयाची बिलं देणारे नातेवाईक हे भिकारी आहेत. भिकाऱ्यांसारखं ट्रीट केलं जातं. तासन तास तात्काळ बसलेले असतात नातेवाईक की यार पेशंटला बघू द्यात. एक पेशंटला जाऊन बघायला 1-2 मिनिटं 5 मिनिटं तो बसेल किंवा विचारेल बाबा तुझी तब्येत कशी आहे काय. त्याच्यासाठी पण त्यांना तासन तास उभं केलं जातं. भिकाऱ्यांसारखं ट्रीट केलं जातं. सपोज तुमच्या हॉस्पिटलमध्ये 50 पेशंट आहेत आणि तिथे 100 नातेवाईक आले असतील किंवा 50 नातेवाईक आले असतील. तुमच्याकडे बसायला 4च बाक आणि तो 1,00,000, 2,00,000, 2.5 लाखाचं बिल देणार आहे तुमच्या हॉस्पिटलचं, त्याला बसायला सुद्धा जागा नाही. खरं सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आपण व्यावसायिक दृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही व्यवसायामध्ये जर ग्राहकाला खुश करायचं असेल किंवा त्याला सेवा द्यायची असेल तर त्याला चांगल्या पद्धतीची हॉस्पिटॅलिटी, म्हणजे त्याला एक शब्द की आदरातिथ्य द्यायचं असतं. नेमकं या अनुषंगानं आपला रुग्ण तिथं उपचारार्थ दाखल करतो, लाखो रुपयाची बिलं तयार होतात. अगदी सर्वसामान्य बघितलं तर 50,000 पासूनच्या पुढंच असतात म्हणजे किमान. त्याच्यामध्ये औषधं वेगळी. काय सांगाल या अनुषंगाने? सातारची भयानक परिस्थिती आहे. आपण खरं तर डॉक्टरला देव मानतो, म्हणजे सगळेच जण डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन देव म्हणून आहे. पण तो देव आता कमर्शियल झालाय आणि साताऱ्यातल्या सर्रास मी बोटावरती मोजण्यासारखेच हॉस्पिटल आहेत जे 100% जो त्यांनी प्लॅन दिलाय आणि त्या प्लॅनच्या प्रमाणे नगरपालिकेने जे सँक्शन दिलंय त्या पद्धतीने बांधलेले. 1 ते 2च हॉस्पिटलकडं फायरची एनओसी असेल बघा. प्रचंड फायरची 1 ते 2 हॉस्पिटलकडं फायरची एनओसी असेल. एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा मोठा प्रसंग घडला, शॉर्ट सर्किट झालं, स्फोट झाला, काय झालं तर तिथं फायरची गाडी पण जाऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही व्यवसाय करण्यासाठी किती खालच्या पातळीला उतरलाय की तुम्ही रुग्णांच्या जीविताशी खेळताय. एनओसी नाहीयेत. प्रत्येक म्हणजे 99% हॉस्पिटलला पार्किंगमध्ये कॅन्टीन आहे, पार्किंगमध्ये मेडिकल आहे. आता मी काल ज्या हॉस्पिटलला गेलेलो ते तर रेसिडेन्शियल आहे. त्यांचे वरचे 2 मजले त्यांनी असेच बांधलेत. म्हणजे राहण्याच्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. खरं तर ही म्हणजे मला आता या संदर्भात जाणून घ्यायचंय. तुम्ही बांधकाम व्यावसायिक देखील आहात सर. काय नेमकी पद्धत असते म्हणजे कमर्शियल सेक्टरचा, रेसिडेन्शियल सेक्टरचा, किंवा असं काय त्याचं स्पेसिफिकेशन असतं? ऍक्च्युअल लॉज असे आहेत, फायरची एनओसी लागते. ओके. आणि फायरची एनओसी म्हणजे ते कमीत कमी ती फायरची गाडी गोल फिरली पाहिजे इमारतीला. हा, म्हणजे फायरचं कळलं नाही. तुम्ही जो मुद्दा म्हणालात की घर आहेत आणि त्याच्यात राहत आहे. हा, रेसिडेन्शियल ऍक्च्युअल ते कमर्शियल बिल्डिंग नाहीये, हॉस्पिटलची बिल्डिंग नाहीये. पण त्याचा म्हणजे हे दुर्दैव नगरपालिकेचं आहे. माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेचा जो भाग निरीक्षक असेल काय असेल त्याला मंत्री काय पाकिट वगैरे पोचवत आहेत का? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अनलिगली कन्स्ट्रक्शन चालू आहेत, हे बघणार कोण? यांच्यावरती चापूनच असणार आहे. खरं सर, सातारा शहरामध्ये असेल, जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, नेमकं हॉस्पिटल किंवा एखादी इमारत उभी करताना, ज्यामध्ये तुम्ही शाळा बांधताना वेगळा नियम असेल, शासकीय कार्यालय बांधताना, तसं हॉस्पिटल बांधताना काही नियमावली असते का, किंवा काय त्याच्या संदर्भात असणं आवश्यक असतं? आता बघा, महत्वाचं तर कोणतीही इमारत बांधत असताना एक साईड मार्जिंग असतं. बिल्डिंगचा एफएसआय किती मजले आपण ती बिल्डिंग बांधतोय त्या पद्धतीनं तेवढं त्याला साईडचं मार्जिन सोडावं लागतं. बरोबर.
आता हे नगरपालिकेतून प्लॅन सँक्शन करून घेतात नियमाप्रमाणे कागद वगैरे देऊन, पण ती कागदावरतीच असतात. बांधताना मात्र सगळे नेम पायदळी तुडवून जो कोण अधिकारी असेल त्याचा प्रोटोकॉल करून मग ते बांधतात. कारण हे बिल्डिंग काय एका दिवसात पूर्ण होत नाही ना. बरं, बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट कोण देतो? सीओच देतो ना त्याच्या सहीने. मग त्यांची टीम खाली जाऊन बघते, बाबा जाऊन चेक करते, क्रॉस चेक करते की बाबा आपण जो प्लॅन सँक्शन दिलेला आहे त्याच पद्धतीने ती इमारत बांधली का. पण इथं वास्तविक पाहता तसं नाहीये. मला जो अनुभव आला ज्या हॉस्पिटलचा, तर तिथं काय नेमकं परिस्थिती ओढवली तुमच्यावर? तिथं मुळात तर आमचा पेशंट गेला होता, दगावला होता. आणि मी गेल्यानंतर मला पेशंट गेला, मे बी तो म्हणजे रिक्षातून आणतानाच गेला होता. त्यांचं काम होतं की बाबा पेशंट दगावलाय, तुम्ही एक तर काम करा की यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावा आणि पुढची काय असेल ते प्रोसेस करा. 10 वाजल्यापासून 1:30-2 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला तिथं बसवून ठेवलं उन्हात. घामाच्या अक्षरशः धारा लागल्या होत्या. तुम्हाला कुठं उभं केलं त्यांनी? बाहेर, भिकाऱ्यांसारखं बाहेर. म्हणजे एंट्रन्सला त्यांच्या गेलं की भिकाऱ्यांसारखं बाहेर आम्हाला उभं केलं. आणि आम्हाला मग नंतर बोलवलं, आता सांगितलं की तुम्ही पेशंट घेऊन जावा. म्हणलं ते प्रोसिजर नाही, म्हणले त्याची काही गरज नाही. डॉक्टरांनी सांगितले ते काय आमच्या ह्याच्यात नाही बसत, तुम्ही त्यांना नियमात बसत नाही, त्यांना घेऊन जावा. अरे म्हटलं 3.5 तास लागले तुम्हाला हे सांगायला? आम्ही वेडे आहोत का म्हणलं इथं 3.5 तास बसलोय. संबंधित रुग्णालयामध्ये रिसेप्शन विभाग किंवा रुग्णांना संवाद साधणारी यंत्रणाच नाहीये. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. मुळात नातलगांना ट्रीट करतानाच हाडहूड केलं जातं. म्हणजे एखादा विचारायला गेला तरी नाही, हॉस्पिटलचे डॉक्टर असतील चांगले, पण खालच्या स्टाफवरती नियंत्रण कुणाचं नसतं. त्यांचा मनमानी कारभार असतो. आणि त्यांना हे दारात आपल्या भिकारी आलेत, भिकारी शब्द मी वारंवार वापरतोय, कारण तशाच पद्धतीने ते ट्रीट करत असतात. खेड्यापाड्यातली गोरगरीब माणसं आपली जातात, विचारायला जातात, त्यांना तिथं उत्तर द्यायला कोण नसतं. एक जबाबदार व्यक्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे खरं तर तो सुशिक्षित असावा किंवा त्याला एखादा कोर्स त्याचा असला गरजेचा आहे. अशा गोष्टी महत्वाच्या वाटतात का तुम्हाला अशा प्रसंगांमध्ये? गरजेचं आहे ना. त्यांना प्रॉपर गाईड करून प्रॉपर नातलगांशी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, एखादा बाका प्रसंग आला तर तो कसा हँडल केला पाहिजे, याचं पूर्ण ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. नुसती माणसं आणल्यात आणि भरती केली आणि तर त्याचा काय उपयोग नाहीये. मग त्याच्यात काय होतं, आता काल आमच्याशी ज्या पद्धतीने वागले त्या हॉस्पिटल विषयी पूर्ण इमेज आमची निगेटिव्ह झाली. भले डॉक्टर चांगलं काम करत असतील, चांगले रुग्णांचे ते स्पेशलिस्ट असतील हार्टचे वगैरे, पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 100% आमचा निगेटिव्ह झाला. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ट्रीट केलं. 3 आणि 4 तास थांबून जर तुम्ही म्हणत असाल की अरे ते बॉडी घेऊन जावा, म्हणजे हा नेग्लिजन्सच आहे एक प्रकारे. आणि मग अशा वेळेस माणसाची मानसिकता हलते. एकतर मुळात तो दुःखित प्रसंगात असतो आणि त्याच्यात त्याला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करता, मग का नाही हॉस्पिटल फुटणार? मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात. अरे एखादा प्रसंग असा का घडला? आणि कायद्यामध्ये खरं तर वैद्यकीय क्षेत्रातले जे कायदे आहेत ते खरं तर त्यांच्या बाजूनं केलेले आहेत. त्यांना रुग्णांच्या बाजूनं काही गोष्टी आहेत का नाही, परत ह्यांच्याच समित्या तयार होतात आणि यांच्या समितीकडून किती हॉस्पिटलांवरती कारवाई झाली हा खरं तर संशोधनाचा विषय. या जिल्ह्याचा जर आपण किंवा शहराचा जर विचार केला तर किती रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल शासकीय सोडा पण खाजगी रुग्णालयामध्ये अशी व्यवस्था असते की जिथं रुग्णांना तुमच्या नातेवाईकाला काय झालंय म्हणजे नातेवाईकांना सांगण्याची यंत्रणाच उपलब्ध नाहीये. अशिक्षित बरेच पेशंट असतात, त्यांची पिळवणूकच होते. दरपत्रकाच्या संदर्भातला मुद्दा ऐरणीवर आला होता, आपण देखील त्या संदर्भात आंदोलनं केलेली होती. मग या अनुषंगानं आपल्या व्यवस्थेमध्ये अशी यंत्रणा तयार होईल का किंवा ट्रे सिस्टीम? ते ट्रे सिस्टीम मध्ये नातलगाला माहीतच नसतंय. म्हणजे आता आयसीयू मध्ये पेशंट आहे, ट्रे आला, त्यातली किती औषधे दिलीत, किती सलाईन लावल्या, त्या ट्रे दुसऱ्या खिडकीतनं परत माघारी गेलाय, तो दुसऱ्या पेशंटला वापरला गेलाय, हे कळतच नाही. आणि ट्रेची साईज पण मोठी असते ना, असा ढीग लागलेला असतो. आता त्यातली म्हणजे मी काय त्यांच्यावरती आरोप करत नाही की ते वापरतच नसतील असा, पण ट्रे सिस्टीम जशी आली आहे ना
तशी पारदर्शकता पण येणं गरजेचे आहे. मला तोच मुद्दा होता. जसं आपण वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरती अडवलं, चावी काढली, तर त्याच्याबद्दल जेवढी कायदे जनजागृती आहे, अगदी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तुम्ही शूटिंग करू शकता, त्यांना विचारू शकता. सर्व विभागांमध्ये खरं तर या गोष्टींचं अवलोकन केलं जातं, त्याचा अवलंब केला जातो कायदेशीर. वैद्यकीय क्षेत्रातल्या या पारदर्शकतेबद्दल तुम्ही काय सांगाल, काय सूचित कराल? मुळात तर दरपत्रक जे लावल्यात ते किती अंमलात आणल्यात हे पाहिलं पाहिजे. पेशंट आल्यानंतर त्याचं ऑपरेशन करत असताना औषध ऑन एन ॲव्हरेज एवढ्या पैशाची लागतील, ऑपरेशनसाठी एवढा खर्च आहे, याच्या पलीकडं एकही रुपया लागणार नाही. थोडं 19-20 होईल, 1000-2000 रुपये मागं पुढं होतील, पण तेवढी पारदर्शकता असणं गरजेचे आहे. प्रत्येक मेडिसिन देताना त्या पेशंटच्या नातलगाला आणायला लावून त्याला ते सांगायचे की आम्ही हे मेडिसिन दिलेले आहेत. पारदर्शकता पाहिजे. ऑपरेशन करत असताना बाबा हे ऑपरेशन करणार आहे, एवढ्या मिनिटं हे ऑपरेशन चालेल, त्याच्यात आम्ही अशा पद्धतीनं हे ऑपरेशन करणार आहे, त्याची माहिती दिली पाहिजे. ऑपरेशन झाल्यानंतर नातलगांना बोलवून कशा पद्धतीने झालं, किती दिवसात बरे होतील, कशा पद्धतीने आम्ही ते केलं, ऑन एन ॲव्हरेज सगळ्या गोष्टीची पारदर्शकता 100% असणं गरजेचे आहे. मध्ये होत नाहीये, त्याच्यासाठी PRO एखादा नेमा ना तुम्ही, जो येईल त्या नातलगांना सांगेल. जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांची पण ही जबाबदारी आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात काम होतंय, पण ज्यांनी हा बाजार मांडलाय, पैशाचा बाजार मांडलाय आणि ज्याला देव म्हणतोय तो दानव झालाय, राक्षस झालाय, त्याच्यावरती आळा बसवण्यासाठी काहीतरी एक स्पेसिफिक यंत्रणा असणं गरजेची आहे. रुग्णसेवा, जसं आपण म्हणतो की मागाशी मी म्हणालो की हॉस्पिटॅलिटी हा खूप महत्वाचा आदरातिथ्य प्रत्येक व्यवसायाचं ते यशाचं गमक आहे. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते ज्ञान देणारी यंत्रणा, माहिती सांगणारी यंत्रणा किंवा नातेवाईकांना पॅनिक सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं हे सांगणारी यंत्रणा विविध हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत नाहीये. ते येण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा आपल्या माध्यमातून आपण काय आता पुढे तशा पद्धतीनं भूमिका घेणार आहात? नाही, आता तर आम्ही 21 तारखेला आंदोलन करतोय आणि त्या आंदोलनात ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं बांधकामं झाल्यात, प्लॅन सँक्शन करताना एक केलाय आणि बांधताना दुसरं बांधलंय, त्या हॉस्पिटलवरती कारवाई करण्यासाठी आमचं आंदोलन आहे. दुसरं आम्ही सांगितलं तसं हे जे नातलग आहेत त्यांना संपूर्ण माहिती देणे, बिलांमध्ये पारदर्शकता असणे वगैरे ह्या गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करतोय. आणि जवळजवळ सर्रास काही रेसिडेन्शियल बिल्डिंग विकत घेऊन डॉक्टरांनी त्याला कमर्शियल केलेलं आहे. सर्वसामान्य माणूस घर बांधायचं किंवा काय करायचं म्हणलं की त्याला 50 नेमावली आणि मग हे टेबलाखालनं काहीतरी मिठाई वगैरे देत आहेत म्हणून यांचं राजरोसपणे तुम्हाला काय बांधायचं ती बांधा, कसं बांधायचं तसं बांधा. म्हणजे एवढं सगळं देऊन सुद्धा तिथं ज्या सेवा सुविधा असतात, म्हणजे साधं पार्किंगचा जो मुद्दा मागाशी राहिला तो पुन्हा सांगा, काय नेमकं तुम्हाला अनुभवायला मिळालं? नाही, पार्किंग तिथं नाहीये. तिथं त्यांनी एवढं मोठं पार्किंग नाहीये, ते तिथं त्यांनी कॅन्टीन केलंय. ऍक्च्युअल कॅन्टीन करायला बेसमेंटला त्यांच्याकडे जागा आहे, तिथं त्यांनी ऑफिस केलंय. म्हणजे 1 इंच पण जागा त्यांनी कुठलीच हॉस्पिटलची कमर्शियली पैसे कमवण्यासाठी जेवढं करता येईल तेवढी जागा त्यांनी युटिलाइज केलेली आहे. आता पार्किंगच नाही तर मग गाड्या कुठेही लावतात लोक. मग त्या बाहेर रस्त्यावरती जे बंगले आहेत त्यांनी लिहिले, आमच्या बंगल्यासमोर गाडी लावली तर तुमच्या गाडीतली हवा काढली जाईल किंवा बाबा इथं वाहन कुणी उभी करू नये. मग हॉस्पिटल एका ठिकाणी गाडीचे लावण्यासाठी एक 10 मिनिटं 5 मिनिटं चालत येता येईल एवढी गडबड. बर, माणूस चालत येईल, पेशंटच नेल्यानंतर पेशंटलाच जायला जर जागा नसेल, उलट्या सुलट्या गाड्या लावल्यानंतर एखादा पेशंट दगावू शकतो ना. एखाद्याला हार्ट अटॅक आलाय आणि इमर्जन्सी मध्ये घेऊन जायचंय आणि पार्किंग नाही किंवा तिथं गाड्या लागल्यात उलट सुलट आणि एक 10 मिनिटं उशीर झाला, गेला जीव त्याला जबाबदार ते सांगून मोकळतात की तुमच्या ह्याच्यावर. ते म्हणणार आम्ही काय करणार, आम्ही थोडी गाडी लावली. पण गाड्यांसाठी जागा ठेवणं हे गरजेचं आहे ना. तुमचा प्लॅन सँक्शन करतानाच मुळात तर तो प्लॅन सँक्शन नाही, ते रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. नाही, मग मागाशी मी तेच तुम्हाला विचारलं की तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात, तुम्हाला माहिती आहे का की नेमकं हॉस्पिटल बांधताना, शाळा बांधताना
काय नियमावली असते किंवा काय परवानग्यांचे सोपस्कार असतात आणि ते व्हेरिफिकेशन करण्याचं दायित्व नेमकं कोणाचं असतं? कागदपत्र तर रेग्युलरच लागतात. म्हणजे सातबारा असेल, तुमचा प्लॉट असेल, प्लॉटचा नकाशा असेल, त्याच्यानंतर प्लॅन काढला असेल आर्किटेक्टनं, मोजकीच कागद घेऊन ते जोडला जातो. पण स्पेसिफिक प्रत्येक ह्याला जे साईड मार्जिंग असेल किंवा FSIचा हे असेल त्याचे रूल्स वेगवेगळे आहेत. पण हे जे मी म्हणतो रेसिडेन्शियल आहे कारण तो सँक्शन जर केलेला असता तर अशा पद्धतीची इमारत बांधली गेली नसती. जर सँक्शन प्लॅन असता मग त्यांनी ते सगळे रूल फॉलो केले असते. पण इथं जे मनात आलं बनते बनवेई, बांध 3रा मजला, बांध 4था मजला, खाटा वाढतात, खाटा वाढला की मीटर वाढतो आपला पैशाचा. पण खाटा ह्या रुग्णांची संख्या वाढली पण त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचं काय, त्याचं इथं काय करायचं? रुग्णांचं काय? का त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं नाही, मी तेच सांगतो. म्हणून कदाचित नातेवाईकांना बाहेर बसावं लागत असेल. नातेवाईक बाहेर बसतात. तुम्ही बऱ्याच हॉस्पिटलला गेला नाही, पायऱ्यांवरती वगैरेच बसवलेले असतात. बऱ्याच हॉस्पिटलला गेला नाही, तुम्ही रात्रीची चक्कर मारा हॉस्पिटलला, कुठे टाकून खाली कुठं जागा भेटेल तिथं एखादा क्लास 1 ऑफिसर सुद्धा झोपलेला असतो. म्हणजे गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत ज्यावेळेस दगडाखाली त्याचे हात अडकलेले असतात, त्याचा पेशंट आत सिरियस असतो, त्यावेळेस तो बाहेर खाली बसकर टाकून झोपलेला असतो. म्हणजे ह्या सुविधा द्यायला नको, जशी काळजी होती तशी नातेवाईकांसाठी सुद्धा सुविधा हॉस्पिटलनं दिल्या पाहिजे. त्यांच्यासाठी बसण्यासाठीची असणारी जागा असेल किंवा आराम करण्यासाठी बाबा एक वरचा मजला एखादा ठेवून बाबा एक 10 खॉट 20 खॉट, नातेवाईक जा तुमचा बाबा पेशंट ICU मध्ये, तुम्ही वरती जाऊन झोपू शकता. पण अशी कुठल्याच हॉस्पिटलला सुविधा नाहीये. तो म्हणजे सकाळीच त्यानं ठरवलं असतं की संध्याकाळी या कोपऱ्यात आपल्याला झोपायचंय. वाईट परिस्थिती आहे. म्हणजे लाखो रुपयाची आपण बिलं घेतो पण त्या पद्धतीनं सुविधा आपण देत नाही. खरं हे प्रत्येक डॉक्टरांनी याच्यावरती विचार केला पाहिजे. तर हे होते रमेश उबाळे सर, ज्यांच्याशी आपण गुरुच्या गप्पांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण जो विषय आहे की आज हॉस्पिटल क्षेत्र, ज्याला वैद्यकीय व्यवसायाला आपण म्हणतो की देवत्व मानतो आपण त्याला, आपला रुग्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या सोयी सुविधा मिळणं अपेक्षित असतं त्या रुग्णाला तर मिळणं गरजेचं असतं. नातेवाईकांची होत असलेली हेळसांड, अगदी पार्किंग समस्या तिथं उद्भवतात, तिथं नातेवाईकांना भिकाऱ्यासारखी ट्रीटमेंट दिली जाते. अशा बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा आपण केलेली आहे. खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे रमेश उबाळे सरांनी अधोरेखित केले की हॉस्पिटल उभं करत असताना त्याला परवानग्या दिलेले सोपस्कार ते तपासले आहेत का, हा खरं तर त्यांच्या आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज कोणतीही रुग्णालय पाहिल्यानंतर तिथं दरपत्रक असतील, अगदी बेडसाठी घेतलेले पैसे असतील किंवा सर्व गोष्टींमध्ये गोरगरीब रुग्ण असतील, अडाणी रुग्ण आणि नातेवाईक असतील, त्यांच्यासाठीची कुठेही यंत्रणा नाही आहे की त्यांना नेमकं आजार कोणता झाला आहे, त्याबद्दल कोणते उपचार होणार आहेत हे सांगणारी यंत्रणा कुठेच नाही आहे. भीतीचा एक माहोल तयार केला जातो. आपण बऱ्याच वेळेला बघतो की रुग्णाची काळजी आणि त्यासाठी होत असलेला सगळा अट्टाहास, म्हणजे विविध प्रकारच्या टेस्ट असतील किंवा सगळ्याच बाबींवरती खरं तर चर्चा झाली आहे. खरं तर हा पहिला भाग आहे. यानंतर आपण बोलत राहणार आहोत, सरांचा वेळ घेत राहणार आहोत. त्यांचं 21 तारखेला आंदोलन आहे. या अनुषंगानं खरं तर त्यांना एक अनुभव आला. आपण कुठल्याही हॉस्पिटलचं नाव यामुळेच घेतलेलं नाहीये कारण की एका हॉस्पिटलची नाही तर ही बऱ्याचशा ठिकाणची परिस्थिती असू शकते. आमचा या संदर्भातला निश्चितच आपण पाठपुरावा करणार आहोत आणि कुठेतरी या गोष्टी समाजाच्या समोर आणणार आहोत. आणि ज्या अर्थी तुम्ही या वैद्यकीय क्षेत्राला व्यवसायाचं स्वरूप आणलेलं आहे, कुठेतरी मानवतेला तुम्ही विसरत आहात. अशा पद्धतीची एक चर्चा, अशा पद्धतीचा एक अनुभव आज अनेक रुग्णांना येत आहे. या लोकांच्या प्रश्नासंदर्भात कुठेतरी बदल व्हावा, त्यांनी त्यांच्या हॉस्पिटल परिक्षेत्रामध्ये बदल करावा. तिथं न्यायिक आणि नियमांचं बंधन जे आहे ते सर्वांनाच आहे, तर त्याला तुम्ही सुद्धा जागलं पाहिजे. रुग्णांकडून आपण घेत असलेल्या बिलापोटी जे काही आपण उपचार करतात त्याची ऑथेंटिकता, त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अशा यंत्रणा उभ्या झाल्या पाहिजेत. हेच सांगण्याचं काम खरं तर आज चर्चेमधनं झालंय. वेळोवेळी आपण या संदर्भात आवाज उठवतच राहणार आहोत. खरं तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून रमेश उबाळे सरांचं काम हे सुरू झालेलं आहे. अनेक विषयांसंदर्भात ते जागृती करतायत, लोकांचा पाठबळ त्यांना मिळत आहे. या अनुषंगानेच खरं तर सरांनी आज आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सरांचे मनापासून आभार. धन्यवाद सर.